पण 2014 साली या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं राज्य आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गाव तर महत्त्वाचं आहेच, पण शहरही तेवढंच महत्त्वाचं आहे। देशाचा 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो। शिक्षण, आरोग्य, रोजगार याची निर्मिती शहरांमध्ये होते। त्यामुळे लोक शहरात राहतात। त्या शहरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत, ही पण सरकारचीच जबाबदारी आहे। आणि म्हणून या देशात पहिल्यांदा लाखो कोटी रुपये शहर विकासाकरता माननीय प्रधानमंत्री मोदींनी उपलब्ध करून दिले। वेगवेगळ्या योजना आणल्या, अटल अमृत सारखी योजना आणली। या अटल अमृत योजनेतनं एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी 50,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची 6.5 कोटी जनता 40,000 गावांमध्ये राहते आणि तेवढीच 6.5 कोटी जनता लोहा कंधार सारख्या 400 शहरांमध्ये राहते। या 400 शहरांमध्ये मूलभूत सोयी करणं गरजेचं आहे। आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज वेगवेगळे मिशन आपण सुरू केलेले आहेत। प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी आलं पाहिजे, त्याकरता पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण तयार करतो। शेकडो कोटी रुपये त्याच्याकरता आपण देतो। प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना असली पाहिजे। आमचा जो मैला आहे तो नालीतनं नाही भुयारी गटारातनं गेला पाहिजे आणि तो आमच्या नदी नाल्यांमध्ये, आमच्या तलावांमध्ये नाही तर त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातनं खत तयार झालं पाहिजे, त्यातलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे आणि फक्त स्वच्छ पाणी हे नदी नाल्यांमध्ये केलं पाहिजे। याकरता STPच्या योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही सुरू केल्या।